प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सलग 45 दिवसांहून अधिक काळ हा सिनेमा थिएटरमध्ये टिकून आहे. एवढंच नाही तर 100 कोटींहून अधिकची कमाई या सिनेमानं केली आहे. जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंती या सिनेमाला मिळत असल्याने तरडेंचंही विशेष कौतुक केलं जात आहे. प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि सिनेमाची संपूर्ण टीम उभा महाराष्ट्र पिंजून काढत आहे. जागोजागी जाऊन ते सिनेमा पोहोचवत आहेत. त्यामुळे केवळ सामान्य रसिकच नाही तर कलाकारही या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. देऊळ बंद 2च्या यशानंतर थेट नाना पाटेकरांनी तरडेंना कॉल केला होता. नुकत्याच तारांगणला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे याबाबत बोलले आहेत. प्रवीण तरडे म्हणाले, देऊळ बंद 2 यशस्वी झाल्यानंतर मला सगळ्यात पहिला फोन नाना पाटेकरांचा आला होता. त्यांनी फक्त फोन केला नाही तर त्यांच्या शेतात काम करणाऱ्या तब्बल 24 की 26 महिलांना घेऊन नीलकांती पाटेकर अभिरुची सिटी प्राईडला हा सिनेमा पाहायला गेल्या होत्या. त्यांची तिकीट सुद्धा स्वतः त्यांनी काढली होती. सगळ्या बायकांबरोबर त्यांनी देऊळ बंद 2 एकत्रित पाहिला. त्यामुळे नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर यांचा मी आभारी आहे. सगळ्यात पहिला फोन मला त्यांचा आला आणि तिथून मला खरी उभारी मिळाली, अशा शब्दात तरडेंनी आपला अनुभव सांगितला आहे. एवढंच नाही तर अभिनेत्री अमृता खानविलकर सोबत झालेल्या संभाषणाविषयी देखील एका मुलाखतीत ते बोलले आहेत. तरडे म्हणाले, अमृता खानविलकरचा देखील मला फोन आला होता. नट्यांमधून मला तेवढा एकच फोन आला. अमृता सिनेमा पाहून फोनवर रडत होती. ती आणि तिची आई देखील माझ्यासोबत बोलल्या. याशिवाय अंकुश चौधरी, रितेश देशमुख, माझे गुरु महेश मांजरेकर अशा अनेकांनी मला फोन केले. या सिनेमात मोहन जोशी, स्नेहल तरडे, अतुल कुडले, मंगेश देसाई, प्रसाद ओक, संस्कृती बालगुडे, ओम भूतकर, महेश मांजरेकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. प्रवीण तरडे यांनी देखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तुम्ही देऊळ बंद 2 पाहिलाय का आणि तुम्हाला तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.